नमस्कार मित्रांनो. शेतकऱ्यावर आता नैसर्गिक संकट असतानाच राज्य शासनाकडून सुलतानी संकट आता आलेलं आहे. राज्य शासनाने 30 मे रोजी एक नवीन जी आर काढून नैसर्गिक आपत्ती जी शेतकऱ्यांना मिळत होती 13,600 रुपये 3 हेक्टरच्या मर्यादेत जी नैसर्गिक आपत्ती मिळत होती त्यात कपात केलेली आहे. ती कपात करून 8,500 रुपये हेक्टर प्रमाणे 2 हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचा जी आर राज्य शासनाकडून 30 मे 2025 रोजी काढण्यात आलेला आहे. त्याबाबत आज आपण सविस्तर माहिती घेऊयात. राज्य शासनाने आणखी एक निर्णय असा घेतला आहे ज्यात शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळत होता. 1 रुपयात पीक विमा बंद करून आधीच शेतकऱ्यांना 1,1200 रुपये प्रति हेक्टर खर्चात टाकले असताना आता विविध नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान भरपाई मिळणार होती त्याची मर्यादा 3 हेक्टरवरून 2 हेक्टर करण्यात आली आहे. 27 मार्च 2023च्या जी आर नुसार प्रति हेक्टर जिरायत पिकासाठी 8,500 रुपये प्रति हेक्टर 2 हेक्टरच्या मर्यादेत आता मिळणार आहेत. ते 13,600 रुपये प्रति हेक्टरच्या 3 हेक्टरच्या मर्यादेत मिळत होते. म्हणजे पैसेही कमी केले आणि नुकसानीची क्षेत्रही कमी केले. राज्यातील शेतकऱ्याची संख्या ही जिरायत शेती करणारी असल्याने यात शेतकऱ्याचे मोठे नुकसान करण्यात आले आहे. यात बागायत आणि बहुवार्षिक पिके घेणारे शेतकरी या नुकसान मदत कपातीमुळे खूप मोठ्या मदतीपासून वंचित राहणार आहेत. बागायत पिकांना आता हेक्टरी 27,000 ऐवजी 17,000 आणि बहुवार्षिक पिकांना 36,000 ऐवजी 22,500 प्रति हेक्टरी मर्यादा करण्यात आली आहे. राज्य शासन हळूहळू शेतकऱ्यांना दिलेल्या सुविधा किंवा दिलासा देणाऱ्या योजना कमी करते की काय अशी शंका शेतकऱ्याच्या मनात येत आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये नेमकी अवस्था काय असते ते पाहूया. यामध्ये चक्रीवादळ, दुष्काळ, भूकंप, आग, पूर, सुनामी, गारपीट, दरड कोसळणे, बर्फखंड कोसळणे, ढगफुटी, टोळधाड, थंडीची लाट, कडाक्याची थंडी अशा येणाऱ्या आपत्तीमधून शेतकऱ्यांना अधिनियम 2005 मधील कलम 48(2) नुसार मदत दिली जाते. त्यात 1 जानेवारी 2024 मध्ये वाढ केली होती. ती रक्कम वाढवून 3 हेक्टरची मर्यादा ठेवण्यात आली होती. पण 30 मे रोजी शासनाने जी आर काढून ही मदत 27 मार्च 2023 या शासन निर्णयानुसारच देण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता अधिकची नुकसान भरपाई मिळणार नाही असे स्पष्ट होते. राज्य शासनाने आताच काही दिवसापूर्वी 1 दिवसात पीक विमा योजना बंद करून शेतकऱ्यांचे नुकसान केले होते. राज्यातील या योजनेत समाविष्ट होणाऱ्या शेतकऱ्यांना आता 700 कोटी रुपयाचा फटका बसणार आहे. आणि आता नैसर्गिक आपत्तीमध्येही कपात केल्यामुळे शेतकऱ्यांना आता अधिकच्या नुकसानीत शेती करावी लागते की काय अशी भीती समोर दिसत आहे. कारण खर्चाच्या मानाने शेतीमालाला भाव नाही. उत्पादन खर्च 50% होतोय आणि उत्पादनही कमी होते. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला येणार आहे असे म्हणायला काही हरकत नाही. राज्य शासनाने 1 रुपयात पीक विमा आणि नैसर्गिक आपत्ती मदत 2024 प्रमाणेच ठेवावी अशी शेतकऱ्यांत मागणी होत आहे. धन्यवाद.